आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। परब्रह्म परमेश्वर साधनदाता प्रभू श्री चक्रधर महाराज यांच्या 803व्या अवतार दिनाच्या निमित्ताने सर्व साधू संत महंत भिक्षुक तपस्विनी माता भगिनी आणि उपदेशी सद्भक्तांना हार्दिक शुभेच्छा व दंडवत प्रणाम। परब्रह्म परमेश्वर साधनदाता प्रभू श्री चक्रधर महाराज यांच्या 803व्या अवतार दिनाच्या निमित्ताने पूज्य श्री गोपाल बाबा अंकुळ नेरकर घारगाव यांच्या शुभहस्ते विडा अवसर पुष्पहार आणि आरती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी श्री चक्रधर स्वामी सेवा मंडळ महानुभाव मळा कळंब येथील सदस्य उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल। दातारा करुणा करा वर्मते ध्यावी ओजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वेशा पदसंगमे मैतळे तीर्थारिदा पातली हेवे निध शक्ती पुरविती सत्कामना चिंतली नामाधी चतुसाधनी प्रतिदिनी ज्ञानामृते गुळली माला वदनार्थ हेत धरुणी पत्रार्थना मांडली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। साधनदाता श्री चक्रधर स्वामी यांचा 803 वा अवतार दिन सोहळा जन्मदिवस आपण म्हणू शकत नाही, कारण परमेश्वराचा हा जन्म होत नसतो, अवतार होत असतो। आणि अवतार दिनाच्या निमित्ताने मानभाव मेळ्यातील सर्व सद्भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। बाकीचं प्रस्तावना जास्त करण्यापेक्षा अवतार दिनाकडे आपण जाऊया। बंधूंनो, मूळ पीठिका सगळ्यांना महत्त्वाची माहीत असणं गरजेचं आहे। त्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींचा अवतार कार्य, अवतार होण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी ही महत्त्वाची आहे। कारण आमचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी महाराज हे जे द्वारावतीला होते, अवतार कार्य त्यांनी द्वारावतीला केलं, द्वारकेला केलं। आमचे चक्रपाणी महाराज म्हणजेच आमचे चक्रधर स्वामी ज्या वेळेस हटयुगिनी होती, या चक्रपाणी महाराजांचं अवतार कार्य चालू होतं। सूप आणि खराटा, एका हातामध्ये सूप आणि एका हातामध्ये खराटा। सगळी द्वारका ते दिवसा म्हणजे ज्यावेळेस सूर्योदय व्हायचा, ह्या द्वारकेमध्ये सूर्योदय झाल्यानंतर नित्याचा क्रम होता चक्रपाणी महाराजांचा की एका हातामध्ये सूप घेऊन यायचे, एका हातामध्ये खराटा असायचे आणि संपूर्ण ती द्वारका झाडून काढायची। असं अवतार कार्य चक्रपाणी महाराजांचं चालू होतं। एक दिवस असा प्रसंग आला, त्या पाताळ गुंफेमध्ये चक्रपाणी महाराज बसलेले होते आणि बसल्यानंतर कामाख्या हटयुगिनी ही हटयुगिनी आली आणि हट्टाला पेटली। ती कामसुखासाठी, संसारी जीवन जे सुख असतं ते उपभोगण्यासाठी चक्रपाणी महाराजांजवळ आली। एक पाय त्या पाताळ गुंफेमध्ये, एक पाय बाहेर, अशा अवस्थेमध्ये तिची एक हट्टाला ती पेटलेली होती। तिचा हट्ट होता की चक्रपाणी महाराजांनी माझ्याबरोबर लग्न करावं, मला रतिसुख द्यावं। आणि चक्रपाणी महाराज आमचे ब्रह्मचर्यत्व म्हणजेच ब्रह्मचारी त्यांचं अवतार कार्य होतं। ब्रह्मचर्याची त्यांची ही इच्छा होती, ती त्यांना बंधून द्यायची नव्हती। शेवटी तिला सांगितलं तू जिथे आहे तिथे थांब, कामाख्याला सांगितलं। शेवटी ती ऐकायला तयार नाही। जवळजवळ 7-8 दिवस ती अहोरात्र तशीच उभी राहिली। शेवटी ब्रह्मचर्याचं व्यक्तिमत्व हे चक्रपाणी महाराजांचं होतं। शेवटी सांगितलं की मी या गोष्टीला तयार नाही। त्यांनी त्या देहाचा त्याग केला आणि जिथे त्या बडोचमध्ये हरिपाळ देवाचा देह गेलेला होता, हरिपाळ देवाचा आपल्या चक्रधर स्वामींचा जो जन्म ठिकाण आहे ते गुजरातमध्ये बडोच या ठिकाणी, ज्याला जुम्मा मस्जिद म्हणतात, मुस्लिम समाजाच्या ताब्यामध्ये तो बडोच काही आपल्याकडे गेले असतील तिथे, तर त्या जुम्मा मस्जिदमध्ये जिथे हरिपाळ देवाचा म्हणजे हरिपाळ देवाचे वडील
त्यांचा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये वाडा आहे. या वाड्यामध्ये त्यांचा हरिपाळ देवाचा देह गेलेला होता. त्यांची शुश्रूषेचा म्हणजेच मौक्तीचा कार्यक्रम चालू होता. शेवटी जो मौक्तीचा ते देह स्मशानात गेलं. स्मशानात गेल्यानंतर शेवटी चक्रपाणी महाराजांनी त्या पाताळ गुंफेतून आपला देह त्यागला आणि तो हरिपाळ देवाच्या देहामध्ये स्वीकार केला. मृत शरीर कधी जिवंत होतं का? कधीच होत नसतं. पण अवतार कार्य संपवलं चक्रपाणी महाराजांनी आणि तो देह, तो आत्मा, ते अवतार कार्य त्या हरिपाळ देवाच्या देहामध्ये सुरू केलं आणि अग्निनाद द्यायचा. तेवढ्यात तो मृत शरीर उठलं आणि सगळं त्या द्वारकेमध्ये, त्या घडोचमध्ये जय जयकार झाला की हरिपाळ देव जियाला, म्हणजे जिवंत झाला. आई वडिलांना, मालिनी मातेला तो आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला. पण शेवटी ते नव्हते, हरिपाळ देव नव्हता तो, ते होते चक्रपाणी महाराज आणि त्यांनी अवतार स्वीकार केला. आणि तिथून पुढे एक त्यांचं ब्रह्मचर्यत्व, त्यानुसार त्यांनी रुद्रपूरला गेले. रुद्रपूरला गोविंद प्रभू बाबांच्या ते गुरु होते, गोविंद प्रभू बाबा चक्रधर स्वामींचे, आणि त्यांच्याकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. शेंगुळ बोर्डे निमित्त घे म्हणे, कारण गोविंद प्रभू बाबा हे भेडीपिशी मूर्त होती. त्यांनी सांगितलं की त्या शेंगुळ बोर्डीच्या माध्यमातून शक्तीचा स्वीकार झाला आणि आमच्या चक्रधर स्वामींचं अवतार कार्य सुरू झालं. म्हणून चक्रधर स्वामींच्या अनेक लीळा आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण समाजाला देण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. या लीळा ज्या आहेत त्या आपल्या महानुभाव संप्रदायासाठी खूप गरजेच्या आहेत. कारण आज संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतार दिन कार्य चालू होते. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये, शासकीय ऑफिसांमध्ये आपले हे चक्रधर स्वामींचे फोटो हे अर्पण केले जातात, त्यांना दिल्या जातात, लावल्या जातात. कारण चक्रधर स्वामींचा नुसतं आपल्या महानुभाव संप्रदायाला त्यांचा उद्देश नाही आहे, तर संपूर्ण जगाला त्याची गरज आहे. कारण आपल्या साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी जातीयता मानली नाही, जात धर्म मानलाच नाही त्यांनी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.